नमस्कार आदाब. न्यू विदर्भ स्वदेशी न्यूजमध्ये आपले सर्वांचे स्वागत. बुलढाणा शहर प्रतिनिधी शेख गफ्फार यांची रिपोर्ट. बुलढाणा जिल्हा रुग्णालयात चिठ्ठी नावाची खुली लूट, मुफ्त उपचार फक्त कागदावर. गरीब रुग्णांच्या खिशावर घाला शासनाची योजना, पण रुग्णांची पिळवणूक. बुलढाणा जिल्हा सामान्य रुग्णालयात सध्या हाच प्रकार सर्रास पाहायला मिळत आहे. रुग्णांसाठी पूर्णतः मोफत असलेली OPD चिठ्ठी आता 20 ते 30 रुपयांना विकली जात असून हा प्रकार उघडपणे आणि कोणत्याही भीतीशिवाय सुरू असल्याने सर्वसामान्य रुग्णांमध्ये तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. पूर्वी जी सेवा मोफत होती त्यासाठी आता पैसे मोजावे लागत आहेत. एवढेच नव्हे तर पैसे देऊनही मूळ पावती न देता हातचलाखीने चिठ्ठी दिली जात आहे. ही बाब रुग्णालयातील मोठ्या घोटाळ्याकडे स्पष्टपणे बोट दाखवते. शिकलेल्यांकडून जास्त पैसे, गरीब गप. धक्कादायक बाब म्हणजे जे रुग्ण थोडेफार शिकलेले आहेत, हक्काने प्रश्न विचारतात, त्यांच्याकडून जाणीवपूर्वक जास्त रक्कम वसूल केली जाते. कोणाकडून 20 तर कोणाकडून थेट 30 रुपये घेतले जात असून एवढेच लागतात असे सांगून हिशोबही दिला जात नाही. डॉक्टरांकडून चिठ्ठी नाकारली जाते. काही प्रकरणांमध्ये डॉक्टर ही चिठ्ठी रिजेक्ट करतात. परिणामी रुग्णाला पुन्हा काउंटरवर पाठवून नवीन चिठ्ठीसाठी पुन्हा पैसे मोजायला लावले जातात. हा प्रकार म्हणजे रुग्णांची थेट आर्थिक लूटच असल्याचे बोलले जात आहे. मुफ्त औषधांचा अभाव. बाहेरून खरेदीची सक्ती. शासनाकडून मोफत औषधे उपलब्ध असतानाही औषध बदलून देणे, स्टॉक नाही असे सांगणे, बाहेरच्या मेडिकलमधून औषधे आणायला लावणे असे प्रकार वाढले आहेत. परिणामी गरीब रुग्ण कर्ज काढून उपचार घेत असल्याचे वास्तव समोर येत आहे. कर्मचारी डॉक्टर संगनमताचा संशय. या सर्व प्रकारांमागे काही कर्मचारी व डॉक्टरांचे संगनमत असल्याचा गंभीर संशय व्यक्त केला जात आहे. एवढा मोठा प्रकार सुरू असताना रुग्णालय प्रशासनाचे दुर्लक्ष हे अनेक प्रश्न निर्माण करणारे आहे. प्रशासन झोपेत की सहभागी. हा प्रकार प्रशासनाच्या माहितीत असूनही कारवाई होत नसेल तर हे दुर्लक्ष नसून मौनसंमती असल्याचा आरोप आता उघडपणे होत आहे. गरिबांच्या हक्काच्या रुग्णालयातच जर लूट सुरू असेल तर त्यांनी न्याय कुठे मागायचा असा सवाल उपस्थित होत आहे. तात्काळ चौकशीची जोरदार मागणी. या संपूर्ण प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी, दोषींवर कठोर कारवाई, मोफत सेवांची प्रत्यक्ष अंमलबजावणी, रुग्णांसाठी स्वतंत्र तक्रार कक्ष या मागण्या नागरिक व सामाजिक संघटनांकडून जोर धरत आहेत. वेळीच पावले उचलली नाहीत तर बुलढाणा जिल्हा रुग्णालयातील हा चिठ्ठी घोटाळा भविष्यात मोठा जनआक्रोश उभा करू शकतो, हे मात्र नक्की. बोल बोलना. चिट्ठी का बोल. चिट्ठी के कितने दिया? चिट्ठी का 50 लिए तो 30 वापस 20 ही दिए वापस उन्होंने. 10 बाद में लोग बोले भी बराबर दे रहे नहीं. गरीब को सहूलत नहीं ऐसा बोलना. 20 रुपये काय के लग रहे, क्या लग रहे? गरीब को तो कुछ ही सहूलत नहीं है. फिर चिट्ठी कैसे क्या अभी तक थी नहीं. अब अभी कैसे क्या होगी? अब उनको कौन पूछेगा कौन? बात तो सीधा कर रहे नहीं वो ढंग से. टाइट पे बात आ जा रही. डॉक्टर वो बात सीधा नहीं कर रहा. क्या करना है इनका इलाज? डॉक्टर क्या बोल रहे, चबरे चाले कर रही. और डॉक्टर बोलता है मैं काय भी लिख के दूँ. और उसके बाद इतनी चिट्ठियाँ रही क्यों दे रहा नहीं लिख के? गाँव तुम्हारा? गाँव असली है. तो यहाँ सैलानी पाए तुम? हाँ सैलानी. सैलानी में आए हुए बीमार सैलानी में है, रहता हूँ. बीमार है ऐसा बोलना. फिर हाँ तो बीमारी है ना सैलानी. सैलानी से बीमारी का इलाज करने आया और 20 रुपये फोकट के ले रहे बोलना है चिट्ठी के. हो ना. बोलना तो मुझसे. सैलानी में इलाज पाया यहाँ तो पैसे ले रहे. सरकार दवाखाने के पैसे लग रहे. सरकारी दवाखाने में पैसे लग रहे. डॉक्टर लोग भी अड़म तड़म बोल रहे.